नमस्कार, उमाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी उमा तुमच्यासाठी घेऊन आले आज एक मस्त अशी रेसिपी। तर मुलांना सुट्ट्या आहेत, तर मुलांच्या आवडीची आज एक रेसिपी बघूया। तर मुलं नेहमीच बघा मक्के वगैरे मक्केचे जे पदार्थ मिळतात फ्रोझन ते आपण आणतो मुलांसाठी आणि ते फ्रीझरमध्ये ठेवून आपण मुलांना ते तळून देत असतो। तर तेच पदार्थ आपण घरी पण बनवू शकतो। तर त्याच्यातलाच एक पदार्थ म्हणजे पोटॅटो बॉल्स किंवा पोटॅटो चीज बॉल्स हा जो पदार्थ आहे तो आज आपण बघणार आहोत आणि हीच आहे आपली आजची रेसिपी। तर चला बघूया पोटॅटो चीज बॉल किंवा पोटॅटो बॉल्स बनवण्यासाठी काय काय लागतं साहित्य। तर इथं बघा, इथं उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मी 4 बटाटे घेतले होते। तर इथं 4 बटाटे मी मीडियम साईजचे शिजवून घेतलेले आहेत, बॉईल करून घेतलेले आहेत आणि त्याची सालं पण काढलेली आहेत। आणखी याच्यासाठी पोटॅटो बॉल्ससाठी काय काय लागतं ते बघूया आपण। कॉर्नफ्लोअर लागणार आहे आपल्याला 4 ते 5 चमचे लागणारे कॉर्नफ्लोअर। इथं चिली फ्लेक्स घेतलेत बघा मी। चिली फ्लेक्स माझ्याकडे नव्हते, मी ज्या लाल मिरच्या होत्या त्या मिक्सरवरती बारीक केलेल्या आहेत आणि ही बघा अशी ओबडधोबड अशी आपल्याला हे मिरची करून घ्यायची आहे। नसेल लाल तिखट असेल तरी चालणार आहे। मीठ घ्यायचं आपल्याला चवीनुसार। थोडीशी कोथिंबीर घेतलेली बघा, पानं फक्त घ्यायची आहेत, देठ घ्यायची नाहीत आपल्याला। आणि आपल्याला चीज असेल अवेलेबल घरात तुमच्याकडे होत असेल तर चीज घ्यायचंय। माझ्याकडे एवढं शिल्लक होतं चीज, तेवढंच मी वापरणार आहे। आणि बाकीचे चीज बॉल्स पोटॅटो बॉल्स जे आहेत ते बिना चीजचे होतात, छान होतात, क्रिस्पी होतात। पण मुलांना चीज घातलेलं आवडतं तर थोडंसं चीज वापरणार आहे। तर एवढं साहित्य आहे, ह्याच्यापेक्षा काही जास्त साहित्य लागत नाही आणि अगदी विकत आणतो तसे पोटॅटो बॉल्स तयार होणार आहेत। तरच चला सुरुवात करूया हे पोटॅटो बॉल्स बनवायला। सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं, हे जे बटाटे घेतलेले आहेत आपण शिजवून ते आपल्याला स्मॅश करून घ्यायचे। हे बघा, हे जे पावभाजीचं स्मॅशर आहे त्याने मी बारीक करून घेते, छान असे बारीक करून घ्यायचं। तर बघा बटाटे आपण स्मॅश करून घेतलेले। आता आपण याच्यामध्ये काय करायचं, मीठ वगैरे घालायचे। जे चिली फ्लेक्स घेतलेत आपण करून ते घालूया। इथं चिली फ्लेक्स नसतील तर लाल तिखट घालायचे चमचाभर। ही कोथिंबीर, फक्त पानं घेतलेली, देठ घेतलेली नाहीत। मीठ आहे ते घ्यायचे चवीनुसार। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं तेल घालायचे। तर पोह्याचे 2 चमचे आपल्याला तेल घालायचे। तर किटलीतला जो आहे तो मी अर्धा चमचा घातलेला आहे। तर किटलीतले चमचे पण कोणाचे मोठे असतात कुणाचे छोटे असतात, तर आपले पोह्याचे जे चमचे असतात ते 2 चमचे तेल घालायचे। कॉर्नफ्लोअर आहे ते घालूया। थोडं कॉर्नफ्लोअर ठेवलंय मी, आपल्याला फक्त 4 ते 5 चमचे कॉर्नफ्लोअर वापरायचे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये तुम्ही जर तुमच्याकडे ऑरिगॅनो असेल तर ऑरिगॅनो घाला। छान मिक्स करून घेऊया। आता हे मुलांना असं खायला खूप आवडतं आणि आपण ते विकत आणून देतो, घरच्या घरी केलं तर त्यांना नक्की आवडेल। छान याचा डो करून घेऊया आपण तयार। तर बघा डो आपला बनवून तयार आहे। तर आपल्याला 4 चमचे कॉर्नफ्लोअर लागलेले 4 बटाट्यांसाठी। आता आपण ह्याचे बॉल्स करून घेऊया तयार। तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही बॉल करू शकता। हे बघा लगेच इझिली होतात। हे बघा, तुम्ही असेच तळले तरी चालणार आहे। जर चीज नसेल तर असंच तळायचं, खूप क्रिस्पी आणि छान लागतात ते। पण आता माझ्याकडे थोडंसं चीज आहे त्यामुळे मी थोडंसं घालणार आहे, तेवढ्या सगळ्याला पुरणारच नाहीये। हे बघा असं करायचं आणि हे बंद करून घ्यायचं।
चीज असेल तर घालायचं, नसेल तर सांगितल्याप्रमाणे नाही घालायचं, तरी ते छानच होतं. पुन्हा ते असं गोल करून घ्यायचं. हे बघा, मस्त असा असे बॉल करून घ्यायचे. आणखी एक करूया आपण. मधोमध असा थोडासा खड्डा करायचा असा आणि ह्याच्यामध्ये घालायचं चीज. मोझरेला चीज आहे, ते छान मेल्ट होतं तळल्यानंतर गरम असताना, आणि ते मुलांना खायला खूप आवडतं. तोंड असं त्याचं पुन्हा बंद करायचं आणि असं गोल करून घ्यायचं. हे बघा, दुसरा बॉल तयार आहे. चला, ह्या प्रकारे आपण त्याचे पोटॅटो बॉल तयार करून घेऊया. हे बघा, असं मधोमध असा थोडासा असा खड्डा केला, त्याच्यामध्ये घालायचे चीज, किंवा चीजच्या क्यूब्स पण मिळतात, त्या पण तुम्ही अशा घालू शकता मधोमध. म्हणजे असं गोल करून घ्यायचं. चीज नसेल तर फक्त गोल गोल असे गोळे करायचे आणि तळून घ्यायचे. चला, हे बघा किती छान दिसतात ना. या प्रकारे मी सगळे बॉल करून घेते. तर बघा, आपले बॉल्स करून तयार आहेत, पोटॅटो बॉल्स. हे चीज घातलेले आहेत, एक 8 झालेले आहेत मला वाटतं, आणि हे बिना चीजवाले आहेत, ते झाले 8-10 झालेले आहेत मला वाटतं. 10 झालेले आहेत आणि हे 8 झालेले आहेत. तर दोन्ही प्रकारचे मी तुम्हाला तळून दाखवणार आहे आता. चीज बॉल बी आणि बिना चीजवालं पण, दोन्ही आपण तळून बघूया. तर बघा, गॅसवरती कढई ठेवली आपण आणि तेल गरम करायला ठेवलंय. मीडियम हीटवरती आपल्याला तळून घ्यायचंय. तर जास्त धूर निघेपर्यंत तेल गरम करायचंच नाही, मीडियम हीटवरती करायचं, नाही तर ते सगळे जे चीज बॉल्स आहेत ते वरून लालसर होतील, आतून तसेच कच्चे राहतील. तर मीडियम हीटवरती आपल्याला तळायचं आहे, त्यामुळे मीडियम हीटवरतीच तेल गरम करायचं. तेल आपलं गरम झालेलं आहे. तर आपण हे आपले जे चीज बॉल पहिल्यांदा तयार केलेले आहेत, पोटॅटो चीज बॉल्स, ते पहिल्यांदा तळून घेऊया. गॅस खूप बारीक पण ठेवायचा नाही आणि मोठा पण नाही. हे बघ, तर त्याला पलटवायची खूप गडबड करायची नाही, नाहीतर आपण चमच्याने त्याला झारेनी असं खूप असं पलटी करायला जोर जोरात जायचं नाही. काटा चमचा असतो आपल्या घरामध्ये, त्याने हलकेसा असं पलटी केलं की ते होतं. कारण बटाटा आहे ना, तर तो चिकटू शकतो खाली, त्यामुळे जोर जोरात असं तर पलटी करायला जायचं नाही. हळूवार हाताने असा काटा चमचा असतो त्याने काय करायचं, असं हलक्या हाताने केलं, हे बघा म्हणजे सुटतात. कारण बटाटा असतो त्यामुळे तो थोडासा चिकटू शकतं. हे बघ, थोडंसं मीडियम करायचं गॅस. मीडियम टू स्लो केला तरी चालणार आहे, कारण आपल्याला छान असे क्रिस्पी करायचे ते. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे, हे जे बॉल्स आहेत ते तुम्ही फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. एका डब्यामध्ये, प्लास्टिकचा जो डब्बा असतो, तर त्याच्यामध्ये हे स्टोअर करून तुम्ही फ्रीझरमध्ये स्टोअर करू शकता. जेव्हा मुलांना खायचं असेल त्यावेळेस ते तळून द्यायचं. तर फ्रीझरमधून काढून ठेवायचं काही वेळ, रूम टेम्परेचरला येईपर्यंत, आणि नंतर हे मुलांना तळून द्यायचं. तर
हे असे बॉल्स आहेत ते करून आपण ठेवू शकतो. तर बघायला पण छान असा कलर आलेला आहे, मस्त असा. मस्त सगळीकडे असं तळून घ्यायचं याला, असं फिरवून वगैरे. कुठे असं कच्चं दिसते आपल्याला तिथं ते पलटी करायचं. आणि गॅस जास्त मोठं ठेवायचंच नाही, कारण आपल्याला क्रिस्पी करायचंय ना. मुलांच्या बर्थडे पार्टी वगैरे असतील तर तुम्ही नक्कीच हे करू शकता. चला तर बघा, पोटॅटो बॉल्स आपले तयार आहेत तळून. मी फक्त एवढेच तळलेले आहेत, कारण मला आता संध्याकाळी मी तळणार आहे गरमागरम, कारण हे पोटॅटो बॉल्स आहेत ते गरमागरमच खायचे असतात. तर बघा, आपले चीज बॉल्स किंवा पोटॅटो बॉल्स बनवून तयार आहेत आणि मस्त झालेले आहेत, क्रिस्पी झालेले आहेत. अगदी तोंडाला पाणी सुटतं, इतकं छान झालेले आहेत. कुठल्याही छोट्या मोठ्या पार्टीसाठी तुम्ही करू शकता किंवा मुलांना असंच खायला म्हणून करू शकता. आणि खूप वेळ लागत नाही, पटदिशी होतं. साहित्य पण घरात अवेलेबल असतं. तेच चीज असेल तर वापरायचं, नसेल तर नाही वापरायचं. तर बघा किती सोप्या पद्धतीने आपण हे पोटॅटो चीज बॉल्स किंवा पोटॅटो बॉल्स केलेले आहेत. मस्त अगदी. फोटो पण मी पटदिशी काढून घेतले कसे तरी. हे बघा, हे बघा, खूप क्रिस्पी क्रिस्पी झालेले आहेत बघा, मस्त गरम गरम. आता आपण एक चीजचं बघूया, चीजवालं. हे बघा, चीज तर याचं बाहेर आलेलं अगदी बघा, क्रिस्पी झालेले वरून आणि आतून. हे बघा, हे चीज घातल्यानंतर हे असं मस्तपैकी चीज मेल्ट होतं आणि हे मुलांना खायला खूप आवडतं. हे बघा, इतकं सुंदर झालेलं आहे ना, काय आवडणार नाही मुलांना. हे बघा, वाव, मस्त अगदी मस्त झालेले आहेत आपले चीज बॉल्स आणि पोटॅटो बॉल्स. चीज पण बॉल्स केले आहेत आपण आणि नुसते पोटॅटो बॉल्स सुद्धा केलेले आहेत. तर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर हुमाच किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचं बटन नक्कीच दाबा. कमेंट करून सांगा तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते, आणि तुम्ही नक्कीच ट्राय करा ह्या रेसिपीज. किती छान झालेले बघा, मस्त अगदी. पण हे गरमागरम खायचंय, मस्त असं सॉस बरोबर हे गट्टम करायचंय अगदी. हे बघा, ह्या पद्धतीनं मस्त लागतं. आता मी ट्राय करतेच. एक नंबर झालेलं आहे, इतकं मस्त झालेलं आहे ना, खूप छान. मस्त अगदी, खूप छान झालेलं आहे. नक्की ट्राय करायचं आहे तुम्ही, खूप छान लागलं. आणि गरमागरम नक्की ट्राय करा, मुलांना करून द्या, तुम्ही खा. जर माझ्याची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.